तुळसी हार गळा कास पितांबर औड निरंतर हेची ध्यान औड निरंतर हेची ध्यान तुळसी हर गळा कास पितांबर ओ तुळसी हर गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर मकर कुंडले गणपती श्रवणी कर्तिक सुमणी विराजितो तुळसी हार गळा कास पितांबर 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 औड निरंतर हेची ध्यान औड निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर ओ तुळसी हार गळा कास पितांबर औड निरंतर हे झाड आवडे निरंतर हे झाड तुळसी हार गळा कास पितांबर जय जय स्वामी समर्थ महाराज हार गळा कास पितांबर सुख म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर ओ तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे झाड आवडे निरंतर हे झाड हार गळा कास पितांबर बोला स्वामी समर्थ महाराज हार गळा कास पितांबर कासे पितांबर वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय वरा उदयास्तो श्री महाकाली महालक्ष्मी
चक्षु मे महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय बोल सदानंदाचा कोट येळकोट येळकोट जय मल्हार मनोजवम मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज कथेचा दुसरा दिवस. जमलेले श्रोते मायबाप, व्यासपीठावरील सर्वच गुरुजन वर्ग, आदरणीय माता असतील, पितृवर्ग असतील, समस्त सेवेकरी वर्ग, समस्त वारकरी आणि समस्त शहर टाकळीतले गावकरी, धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. पहा, स्वामी चरित्राची ओवी आहे, अतिशय गोड आहे. जे या ओवीत धन्य धन्य ज्याची स्वामीवर भक्ती आहे, म्हणजे जो एकनिष्ठतेने स्वामीची भक्ती करीन, त्यासी नाही पुनरावृत्ती. म्हणजे या नरदेहाला जन्माला येऊन आपल्याला स्वामीचं नामस्मरण करायचंय. स्वामी सेवेकरीची व्याख्या काय आहे? आपण स्वामी सेवेकरी कशाला म्हणतो? जो नित्याने महाराजांच्या 11 माळी जप करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपण केंद्रात सांगत असतो, परंतु सेवेकरीची भाषा काय सांगितलेली आहे? जो नित्याने 11 माळी जप करतो, गायत्री मंत्र 1 माळ जप करतो, नवार्क मंत्र असन ओम ऐं ह्रीं चामुंडाय विच्चे, याला सेवेकरी म्हणायचंय. जर सेवेकरी ही सेवा रोज करीत असन तर महाराज काय म्हणतात त्याला? भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण केव्हा? ज्यावेळेस आपण ही स्वामी सेवा करणार आहोत. भव कामना वैष्णव नरा, अज्ञान छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतु. गंगा जळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल, तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगा जळा हुनी आपुले असे महिमान, पाप ताप दैन्य तुमच्या स्मरणे निवर्ती. फार छान ओव्या आहेत. पहा, स्वामी चरित्रातल्या ओव्यात असं वाटतं स्वामी चरित्रातल्या ओव्याच गावा, म्हणजे इतकं सुंदर ओव्या आहेत. स्वामी चरित्र कळायला अख्खं आयुष्य जरी घातलं तरी स्वामी चरित्र कळणार नाही. म्हणजे महाराज बळवंत थोरात काय सांगतात? गंगा जळावरून निर्मळ तुझे मन. म्हणजे गंगा नुसतं आपण काल मी गंगा महात्म्य सांगितलं होतं, म्हणजे वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे जाती भंगा. पण स्वामींचं नाम मुखात घेतलं तरी पण ह्या भवसागरातून आपली नौका पार लावायची असेल तर पूर्ण दत्त अवतारी कलियुगाचे चालक मालक श्री स्वामी समर्थ
पूर्ण दत्तावतारी श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती या दुःखाच्या डोंगरातून या भवसागरातून तारायचं असेल तर नाम फार महत्वाचं आहे. बोला पंढरीनाथ भगवान की जय. नामाचा महिमा. स्वामी सेवेकरी आणि वारकरी वेगळे नाहीचे. तुम्ही विठ्ठलाची जरी भक्ती केली तर ती स्वामीपर्यंत जाणार आहे आणि स्वामीची जरी भक्ती केली तर विठ्ठलापर्यंत जाणार आहे. भेद करायचाच नाही कोणात. आणि फार गोड प्रमाण दिलंय. नामाने जळतील डोंगर पापाचे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाळ. भरपूर म्हणजे प्रमाण आहेत. म्हणजे नामाचा महिमा स्वामी चरित्रात सुद्धा सांगितलाय. आणि आपल्या तुकाराम गाथेत तुकाराम महाराजांनी सुद्धा नामापर कित्येक अभंग आहेत. आपण नुसतं नाम या विषयावर कित्येक वेळ बोलू शकतो. आपल्याला कालच्या कथेचा थोडा टच करून द्यायचा आहे. आपण काल दत्तगुरूंचा जन्म झालाय. दत्तगुरू आज आपल्याला दत्तगुरूंचं कार्य समजून घ्यायचंय. तीन बालके जाहली, ब्रह्मा विष्णू महेश. दत्तात्रय गुरूंचा काल आपण अवतार बघितला. आज आपल्याला त्यांचं कार्य बघायचंय. स्वामी चरित्रात वर्तता असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तया ते या भवसागरी, निश्चय तारिते समर्थ, सर्व कामना पुरवणी, अंती दाविती सुरभवन, जे नर करती नामस्मरण, तेच या मुक्त देही. म्हणजे पहा, आत्ताच आपण नामापर घेतलं. स्वामी चरित्रात पुन्हा तेच आलं नामापर. स्वामी समर्थ हा मार्ग एकल खोरा मार्ग नाहीचे महाराज. स्वामी समर्थ सेवेकरांच्या श्री सुक्त पाठे, पुरुष सुक्त पाठे, बाल संस्कार विभागाअंतर्गत इथं लहान मुलांवर संस्कार केले जातात. गणपती अथर्व शीर्षासन आपल्या ग्रामविकास कामाच्या माध्यमातून गावातली सेंद्रिय दैवत असतील, मान सन्मान असेल, म्हणजे याच्यात अंधश्रद्धा नाहीये. आपल्या गुरुगीता ग्रंथात वर्णन आहे पहा. ज्या गावचे ग्रामदैवत व्यवस्थित, त्या गावाचा विकास निश्चित असतो. म्हणून मला काय सांगायचं याच्यातून, का स्वामी समर्थ हा मार्ग एकल खोरी मार्ग नाही. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास आणि आध्यात्मिक त्याची प्रगती कशी होईल याच्यावर भर दिला जातो. काल आपण दत्तगुरूच्या जन्मानंतर आज आपण त्यांचं कार्य पाहणार आहोत. ब्रह्मा विष्णू महेश. लक्ष्मी आईसाहेब नारदाला म्हणाल्या, नारद आता 3 जण गेले, ते आलेच नाही. कालची कथा, त्रिलोकाची बालके जाहली, ते आलेच नाही. नारद म्हणे ठीक आहे, जातो आम्ही. नारद आले आत्री अनुसूयाच्या आश्रमात आणि भगवंताच्या छानपैकी लीला चालू होत्या तिथं. भगवान विष्णुदेव महादेवाचा कान वाटतात. ब्रह्मदेव म्हणजे बाललीला चालू आहेत. त्रिलोक
त्रिदेवाची बालके जाहली. काल दत्त जन्म झालाय, आता काल नवीन आहे, काही नवीन आलेलं आहे. काल आपण दत्तगुरूंचा जन्म साजरा केला इथं. ज्यावेळेस नारद देव आले, नारद देवाने हात जोडला आणि स्तुती करू लागला. गुरुर जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनंत भावे शरणागत भवहारण गुरु तुम्हीच ना. कार्तवीर परशुराम ही तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकता केले तुम्हीच ना. नवनारायण सनात करुणे पंथ निर्मिला तुम्हीच ना. मच्छिंद्राती जत प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना. दासो पंथा घरे रंगले परमानंद तुम्हीच ना. नाथ सदनिके चोपदार घरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना. युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना. बालन्मुक्ती शाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना. स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना. करुणी भिक्षा करविली भोजन पांचाळेश्वर तुम्हीच ना. तुळजापुरी करी नित्य तांबूल निद्र माहुरी तुम्हीच ना. करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारे गुरु तुम्हीच ना. श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती तुम्हीच ना. तुम्हीच ना गुरु तुम्हीच ना. गुरुदेव दत्त तुम्हीच ना. तुम्हीच ना. तुम्हीच ना. स्वामी समर्थ तुम्हीच ना. तुम्हीच ना. तुम्हीच ना. श्रीपाद वल्लभ तुम्हीच ना. तुम्हीच ना. तुम्हीच ना. बोला श्री गुरुदेव दत्त. या स्तुतीत पूर्ण गुरुचरित्राचा इसेन्स आहे. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच नाही. पूर्ण गुरुचरित्राचा इसेन्स आहे, अर्थ आहे. नारद मुनी भगवान दत्तात्रयाची स्तुती करू लागले. आता स्तुती केल्याच्या नंतर आत्री ऋषी आले. आत्री ऋषीला आनंद झाला तीन बालके पाहून, आणि त्यांचा हर्ष गगनात सामावना. मग तीन बालके झाली. पहिल्याचं नाव ठेवलं दत्त, दुसरा चंद्र, तिसरा दुर्वास. तिन्ही देव एकत्र केली दुर्वास दत्तात्रय. ब्रह्मा विष्णू महेश. नारद मुनी हे सर्व पाहता स्तुती केली भगवंताची. लक्ष्मी आई साहेबाकडे गेलेत. सर्व प्रसंग सांगतात नारद मुनी. आता तुम्हालाच यावं लागेल लक्ष्मी आई साहेब. लक्ष्मी आई साहेब आल्या. पार्वती माता पण आल्या आणि सरस्वती आपल्या त्या पण आल्या. तिघी जणी एकत्र झाल्या. आता मोठे होते तेव्हा ओळखत होते, आता लहान झाले तर आता कसे ओळखायचे. आता प्रश्न पडला. पार्वती माता म्हणतात, अनुसूया माते आम्हाला यांची ओळख करून द्या. अनुसूया माते म्हणे, हे काय शोध पथक आहे काय, तुम्ही तुमचे पान घेऊन जा म्हणे. काय दत्तगुरु कसे भेटलेत आत्री अनुसूयाला? दत्तक आयते आपण म्हणतो ना, दुसऱ्याच्या मांडीवर बसलेला दत्तक आयता. ते म्हणे घ्या तुम्ही तुमचे शोधा आणि घेऊन जा. मग लक्ष्मी माता, पार्वती आई साहेब, सावित्री माता विनंती करू लागल्या अनुसूया मातेला, अनुसूया माता आमच्याकडून चूक झाली, तूच आमच्यावरून श्रेष्ठ आहे. अनुसूया माता काय म्हणली? मी म्हणलेच नाही मी श्रेष्ठ आहे म्हणून. काय
मी तुम्हाला म्हणलेच नाही मी श्रेष्ठ आहे म्हणून. आणि दत्तगुरूंचा अवतार कलियुगात कशासाठी झालेला आहे? नृसिंह भगवानचा अवतार हिरण्यकश्यप राक्षस मारला. आपण नागपंचमी दिवशी फोटो लावतो ना नृसिंह भगवानचा, तसा दत्तगुरूंचा जन्म अहंकार रूपी राक्षस, म्हणजे आपला अहंकार आहे तो मारण्यासाठी झालेला आहे. अहंकार रूपी राक्षस. आणि अहंकार मनाला किती जाळत असतो याच दत्तगुरूंचा जन्म अहंकार नष्ट करण्यासाठी झालाय. मग तिन्ही देवी माफी मागितली. अनुसूया मातेची माफी मागितलीच्या नंतर सर्व जिकडे तिकडे निघून गेले. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, स्वामी चरित्रात पण उभी आली, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. म्हणजे अनुसूया मातेला त्या तिघींना काय दाखवून द्यायचंय? करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ही ठाई वार्ता मी पणाची नसेची. अहंकार झाला होता ना, आपल्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रताच नाही, वरून त्यांचा सगळा गर्व हरण अनुसूया मातेने केला. अनुसूया मातेने गर्व हरण केल्याच्या नंतर सर्व जिकडे तिकडे निघून गेले. एक गुरुजी होते ब्राह्मण, ते आपले रोजचे नित्याचे व्यापार करायचे. व्यापार करत असताना ते एका गावी गेले, थांबले. त्यांची जी दीक्षा असते त्या गावातून त्यांनी जमा केली. जमा केल्याच्या नंतर आता 3 गोण्या भरल्या. साधारण त्या 3 गोण्यांचं वजन 50-50 किलोने आपण धरलं तर 150 किलो होईल. 150 किलो झाले. आणि ब्राह्मण बुवा पण चांगले होते, त्यांचं वजन 75 किलो होतं. म्हणजे हे 150 आणि 75 किती झाले? 250. आणि त्यांच्याकडे एक संघ घोडं होतं. तर आता गावातले गावकरी जमा झाले, त्यांना सगळी जी म्हणजे दक्षिणा असती, तांदूळ गहू त्यांची सर्व जमा करून दिली. जमा केल्याच्या नंतर त्या 3 गोण्या त्यांनी त्या म्हणजे घोडी जी असेल त्याच्यावर ठेवले आणि ते पण बसले. पण त्या घोडीला वजन सहन व्हायना. मग ते काय म्हणले, एक गोणी खाली उतरा. एक गोणी खाली उतरल्याच्या नंतर स्वतः भटजीबुवा त्याच्यावर बसले. ते म्हणे आता ती गोणी माझ्या खांद्यावर द्या. मग भार कोणावर आहे? भार त्या घोडीवरच पडणार आहे ना. म्हणूनच करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. मी व्हॉट्सअप पुराणात ऐकलंय, कुत्र्याला प्रगती आणि भाऊबंदाला, कुत्र्याला गती आणि भाऊबंदाला प्रगती. व्हॉट्सअप पुराणात बरं का, म्हणजे इथं काय कुठं लिहिलेलं नाही, सहन होत नाही. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असलेच पाहिजे. तसंच आहे आपल्या संसाराचं. हे आपलं शरीर देह मात्र आहे, हे त्याच्या सत्तेने सर्व चाललंय. देगलूल महाराज यांचं चरित्र वाचलं मी, त्याच्यात ते चांगला दृष्टांत सांगतात. ते म्हणे एक गाव आहे, त्या गावात शेतकरी गाडी बैल घेऊन चाललाय आणि त्यांचं कुत्र पण संघ आहे त्या गाडी बैल संघ. गाडी बैल अशी रस्त्याने चाललेली आहे आणि आता गेले असते ते जवळ समजा भातकुडगाव फाट्यापर्यंत. तिथून काही कुत्रे जमा झालेत
कुत्रे आलेत, ते यांच्या संगचं कुत्र आहे ते झाडा त्या गाडी खाली घुसलं आणि त्या गाडी संग चालू लागलं. ते कुत्रे गेले. आता पहा बर का, त्या गाडीमुळे कोणाचं रक्षण आहे? त्या कुत्र्याचं. पण त्याला देगलूरकर महाराज म्हणतात, चालता चालता अहंकार झाला त्याला. म्हणे ही गाडी बैल मी आता मीच ओढितोय. काय त्याला चालता चालता अहंकार झाला. मग त्या कुत्र्यामुळे, मग त्या गाडी बैलामुळे याचं रक्षण आहे. आणि तरी तो म्हणतो माझ्यामुळेच ही गाडी माझी चाले. हे शरीर कुणाची या सत्ते. बरोबर आहे. आता प्रमाण झालंय आपलं. तसंच आहे, मी धर्मनिष्ठेने बोलतोय का या जगाला गुरुदेव दत्त यांच्याशिवाय गत्यंतरच नाही. आपल्या हिंदू धर्मात घ्या, श्रीराम किती? 3 अक्षरी. ब्रह्मा विष्णू महेश. श्रीकृष्ण 3 अक्षरी. ब्रह्मा विष्णू महेश. हे झालं आपल्या हिंदू बाप. ख्रिश्चन 3 अक्षर. ख्रिश्चन ब्रह्मा विष्णू महेश. अल्लाह 1 2 3. आता बा गॉड GOD. म्हणजे दत्तगुरु शिवाय कोणाला पर्यायच नाही. आणि गॉडचा अर्थ पा जी इंग्रजीतून जी माने जी जनरेटेड म्हणजे निर्माण होणे. गॉड ऑपरेट म्हणजे पालन संवार करणे, ऑपरेट करणे म्हणजे. आणि डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे. संवार देवता म्हणजे जगात या दत्तगुरु शिवाय आपल्याला पर्यायच नाही. कुठल्याही धर्मात जा तुम्ही, दत्तगुरूंचं आज आपल्याला कार्य समजून घ्यायचंय. काय म्हणजे कुठल्याही धर्मात गेल्याच्या नंतर ही जशी संगती आहे माझी, ही ओढून ताडून लावलेली नाही, मिळती जुळती आहे. तुम्ही विठ्ठल 3 अक्षरी, श्रीराम 3 अक्षरी, श्रीराम 3 अक्षरी. आणि आता पहा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ म्हणजे कोण आहे? भगवान गुरुदेव दत्तचे ना. म्हणजे हा मार्ग सुद्धा तिथून झालाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गयनीपती. गयनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञान देवसार चोजविले अवघे चित्र. ते आता चालूच होतं ते हरिपाठ लगे अलग अलग सुरू होतं. म्हणजे हा मार्ग मूळ कुठून आहे? तिथंच आहे. म्हणजे कुठलाही मार्ग पहा, वारकरी संप्रदाय सुद्धा इथूनच चालू झालाय. आणि सेवेकरी काही वेगळा नाहीये. सेवेकरी वारकरी सर्व एकत्र आहे. आणि बऱ्याच जणाला वाटतं भाऊ मंदिरात आम्ही आता ज्यावेळेस आम्ही हरिपाठाला आरतीला येत असतो त्यावेळेस आम्ही म्हणतो लोकांना आरतीला चला, हरिपाठाला चला. ते म्हणतात आम्हाला वेळच नाही, आम्ही घरी करीत असतो. पण मला सांगा, आपल्याला घरात मिळणारी हवा आणि झाडाखाली हवा मिळणारी याच्यात फरक आहे का नाही? जसं स्वामी समर्थ केंद्रात किंवा तुम्ही मंदिरात हरिपाठाला जात असतील किंवा स्वामी समर्थ केंद्रात आरतीला येत असतील, फरक आहे ना. जर इथं गुरुचरित्राला 500 जण बसलेले असतील आणि तुम्ही त्यांच्यात वाचन करीत असताल तर तुम्हाला 500 जणांचं पुण्य लाभणार आहे. म्हणून सामुदायिक सेवेला फार महत्व आहे. कुठलीही सेवा घ्या तुम्ही, हरिपाठाला तुम्ही जर 10 जण हरिपाठ करीत असतील तर तुम्हाला 10 जणांचं पुण्य तुमच्या पदरी पाडणार आहे. म्हणून परमपूज्य मोरे दादा आम्हाला सामुदायिक सेवेचं फार महत्व सांगतात. स्वामी समर्थ हा मार्ग एकलखोरी नाहीये, सर्वांगीण विकास आणि
सर्वांगीण म्हणजे अध्यात्मात माणसाने जेवढी प्रगती कराव ती कमीच आहे. याचं उदाहरण द्यायचं म्हणजे स्वामी आज कसे कार्य करतात. शहर टाकळी गावात काळे मिस्त्री नावाचे गृहस्थ आहेत, तुम्ही सगळे ओळखता त्यांना. आज ते इथं आलेले आहेत कथेला. ज्यावेळेस बर का महाराज स्वामी समर्थांची स्थापना करायची होती इथं, म्हणजे तो फोटो आम्ही केंद्रातून इकडे आणणार होतो मिरवत. योगायोग बघा, ते काळे मिस्त्री आज इथं आहेत. ते त्यांना माहित सुद्धा नव्हता हा मार्ग म्हणजे काय आहे. परंतु ते स्वामीचे निस्सिम भक्त होते, निस्सिम भक्त. आदल्या दिवशी महाराज त्यांच्या स्वप्नात गेले आणि काय सांगितलं त्यांना, मी येतोय म्हणे इथं. माणूस आहे इथं उभा राहा काळे मिस्त्री. तेव्हा म्हणजे यात काही थोटा नाही, अंधश्रद्धा नाही, म्हणजे ते मार्गात सुद्धा नव्हते. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. थोडं भजन करा ना स्वामी समर्थाचं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 ताली वाजा. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. म्हणजे आपण बिगर आसनाचं बसलं नाही पाहिजे. मी काल सांगितलंय का जी पृथ्वीत गुरुत्वाकर्षण शक्ती असते विना आसनाचं बसू नये. आज मी पुन्हा सांगितलं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपली अध्यात्म त्याला विज्ञान जुळलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही टाळ्या वाजता प्रत्येक पॉइंट ॲक्युप्रेशर होतोय आपल्या या हातात आणि पायाच्या तळव्यात. अख्खं शरीराचं डिपार्टमेंट लपलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही टाळी वाजवतात ॲक्युप्रेशर होतंय. तुमच्या डोळ्याचे आजार असतील, डोकेदुखीचा आजार असन, म्हणजे भजनात टाळी वाजल्याने काय होतंय, आपल्याला नामस्मरण पण होतंय आणि आपला व्यायाम पण होतोय. म्हणजे भगवंत तुमची फुकट सेवा करीत नाही. तुम्हाला नाम मुखात येतंय आणि तुमचं आरोग्य पण सुधारतंय. आपण श्री स्वामी समर्थ पाहत असताना ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती लय म्हणजे यांचं कार्य बघतोय आपण. उत्पत्ती ब्रह्मदेवाचं काम काय आहे, या जीवाला उत्पन्न करायचं. स्थिती म्हणजे पालन पोषणाची देवता, ती कोण आहे, विष्णुदेव. आणि लय म्हणजे संहार, जसा जन्म आहे तसा मृत्यू आहे. संहाराची देवता भगवान रुद्र महादेव. उत्पत्ती स्थिती लय आणि ते आपल्या शरीरात कसे स्थित आहेत बघा. उत्पत्ती मूलाधार चक्र म्हणजे ब्रह्मग्रंथी. अनाहत चक्र तिथं कोण वसतंय, विष्णुदेव म्हणजे पालन पोषणाची देवता. आणि संहार ज्ञान आज्ञा चक्र, ज्यावेळेस आपण ध्यान लावतोय ओम, बरोबर आहे ना. आणि माऊलीनी तर ध्यानाची आणि योगाची अशी संगत लावून दिली. देवाची ये द्वारी
उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या. म्हणजे ठीक आहे, ध्यानाचा आणि योगाचा संबंध अगदी थोडक्यात माऊलीने सांगितलाय. उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि सेवेकरी प्रत्येक म्हणजे मोरे दादांनी हे रिसर्च करून मांडलेलं आहे. इथं जरी आज तुम्ही अध्यात्माबरोबर त्याचं विज्ञान पण जुळलेलं आहे. थोडक्यात ब्रह्मा विष्णू महेश यांचं कार्य सांगताना मला सांगायचंय, म्हणजे आज ते कसं आपल्या शरीरावर सुद्धा नियंत्रण मिळवतात पहा. वात, पित्त, कफ. माणसाचं शरीर हे त्रिदोषापासून बनलेलं आहे. वात, पित्त, कफ. उत्पत्ती, स्थिती, लय. ब्रह्मा विष्णू महेश. मग आपल्याला सेवा कोणाची करायची? गुरुदेव दत्त, विठ्ठल. बरोबर आहे ना? म्हणजे याच्या माग किती विज्ञान दडलेलं आहे. तुम्ही विठ्ठलाची सेवा करा, स्वामी समर्थाची सेवा करा, प्रभू रामचंद्राची सेवा करा, तरी ती कुठं जाऊन मिळणार आहे? स्वामी समर्थालाच जाऊन मिळणार आहे. आता इथं नवीन सेवेकरी येत असतात. या मार्गात सेवेकरी येतो, पाय धुतो. पाय धुतल्याने काय होतो? आपला अहंकार नष्ट होतो. कसा? तुम्ही म्हणतात. आपण बोलता बोलता म्हणून जातो, मला इतका राग आला का माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. मग आमच्या सेवा मार्गात इथं आल्यावर पाय धुलायला लावतात. काय होतं? त्याच्या पाय धुतल्याने पाण्याचा गुणधर्म आहे शीतलता. त्याचा अहंकार हळूहळू नष्ट होतो. मग तो सेवा मार्गात येतो. मग आमचे सेवेकरी सांगतात, तुझी जशी वारकऱ्याची आचारसंहिता आहे, नित्य हरिपाठ, काकडा आसन, तसं आमची नित्य तू 11 माळी जप कर, अध्याय वाच. त्याला मार्ग समजून सांगा का तू आज मांसाहार केलेला आहे, तू करू नको. म्हणजे डायरेक्ट त्याला म्हणू नका की तू मांसाहार करतोय का, किंवा हा मार्ग समजून सांगा. कुठलाही मार्ग समजून सांगताना आधी त्यातलं महत्त्व सांगा, मग त्यांना समजून सांगा. काय मी कथा चालू झाल्यापासून सांगतोय का तुम्ही कुठलाही मार्ग अवलंबा, पण त्याला आचारसंहिता घालून दिलेली आहे, काही नियम लागलेले आहे. नियम नसले तर तो मार्गच नाही. आता मी म्हणलो, आता मी कथा केलेली आहे, मी रस्त्याच्या मधूनच चालन, आता गाडी येऊन ठोकून जाईल. रस्त्याचा नियम काय आहे? रस्त्याच्या डाव्या साईडनी चाललं पाहिजे. बरोबर आहे ना? आता टोल आहे, त्याला काय असतं? नाक, टोल नाक. तसं आपला प्रत्येक घास आत जाताना आधी नाकापासून जातो, आपल्याला वास येतो ना, तसं नाक आहे. म्हणजे कोणत्याही मार्गाला हे नियम पाहिजेनच, त्याच्याशिवाय तो मार्गच नाही. स्वामी चरित्रात ओवी आली पहा. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाती. म्हणजे पहा, स्वामी सेवा केल्याच्या नंतर धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होत आहे स्वामी सेवेने. आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष आपल्या बरोबर आहे का? सारखंच आहे. म्हणजे या स्वामी चरित्रातल्या ओव्या घ्या, तुम्ही कुठेही जा, दत्तगुरु शिवाय आपल्याला गत्यंतरच नाही. आपण ब्रह्मा विष्णू महेश तिथंच येणार आहे. आपण एक डॉक्टर होता, डॉक्टरांनी त्या बाळाला, त्याची आई त्याला घेऊन गेली त्या बाळाला डॉक्टरकडे दाखवायला. म्हणे बाळ अशक्त झालंय, याला काहीतरी टॉनिक वगैरे द्या म्हणे खायला. तर तिथे एक स्वामी सेवेकरी होता उपस्थित. तो स्वामी सेवेकरी काय म्हणे, स्वामी चरित्र वाचायला द्या म्हणे त्याला. म्हणे कसं?
म्हणे 4 वेळ जेवू घाल बाळासी, आरोग्य येईल त्यासी. स्वामी सुताला दादा बुवाला सांगितलं होतं, स्वामी चरित्रात सांगितलेलं आहे. म्हणजे डॉक्टर म्हणजे 4 वेळा जेवू घाल म्हणजे स्वामी चरित्रातले ओव्या आहे बरं का त्याला. म्हणजे दादासाहेब भक्त आहेत स्वामींचे आणि त्यांची आई त्यांना घेऊन आली स्वामीपाशी. स्वामी सांगत आहेत त्याला 4 वेळ जेवू घाल बाळासी, आरोग्य होईल त्यासी. डॉक्टर म्हणे मी तर त्यांना अंडी हे काय सांगितलं, म्हणे काहीच नाही, 4 वेळा जेवू घातलेलं बाळ सशक्तच होणार आहे ना. बरोबर आहे का नाही? यात अंधश्रद्धा कुठेच नाही. म्हणजे स्वामी सांगतात त्याला 4 वेळा जेवू घाल म्हणजे त्याचा आरोग्य सुदृढ होईल. बरोबर आहे ना? मग त्याचं आरोग्य सुधारणार आहे म्हणजे त्याला काय दुसराच मार्ग आहे का? त्याने मांसाहारच केला पाहिजे का अंडीच खाल्ली पाहिजे का? म्हणून इथं सेवा केंद्रात नैवेद्य दाखवताना आपण शिकवतो, तुम्ही पांडुरंगाला दाखवा, नैवेद्य कसा दाखवा. नैवेद्य ठेवायचा नसतो. काय? नैवेद्य ठेवायचा नसतो, नैवेद्य दाखवायचा असतो. कारण की ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखतो त्यावेळेस म्हणतो ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे अमृताय स्वाहा. ते पूर्ण ब्रह्म आहे. ज्यावेळेस आपण तो दाखवतानाच ग्रहण करत असतं. म्हणजे नैवेद्य ठेवायचा नाही. तुम्ही विठ्ठलाला पण नैवेद्य दाखवताना असा करायचा आहे. भागवतात सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे पत्रम पुष्पम फलम, म्हणजे द्रौपदी सारखा पत्र देणारा पाहिजे. म्हणजे पान. पुष्पम कोणासारखा? गजेंद्रा सारखा. भागवतात कथा आहे, गजेंद्रा सारखा ते स्वीकारतो. आणि फलम तो कसा पाहिजे? द्रौपद आपला शबरी मातेसारखा. पुष्पम फलम पत्रम फलम पुष्पम पा, म्हणजे फळ देणारा शबरी मातेसारखा पाहिजे. घेतो भगवंत आनंदाने उष्टी बोरं खाल्ले. आपण भगवान दत्तात्रयांचं कार्य बघत आहोत. ज्यावेळेस मातेच्या पोटात बाळ असतं, बाळ त्या नाळाशी जुळलेलं असतं. नाळात आणि आईच्या पोटात बाळ आहे. आणि तिथं कोणची ग्रंथी काम करते? विष्णू देवाचं कार्य आहे, पालन पोषण करणारी. म्हणजे बाळाचं संरक्षण कोण करतं? विष्णुदेव. पहा, अनेक वेळा आपण म्हणतो आता पोट दुखतोय, पोट दुखतोय, डॉक्टरांना दाखवतोय, बाहेरचं काही असेल तर पाहतोय, ठीक आहे, नंतर रिपोर्ट पण पाहतोय आपण, पण नॉर्मल आहे रिपोर्ट, काहीच नाही. त्या पोटाची देवता कोण आहे? विष्णुदेव. म्हणून पुरुष सूक्त आहे नित्यसेवात. जर आपण पुरुष सूक्त मधलं अभिषेकाचं तीर्थ घेतल्याने आपल्या पोटाचा म्हणजे आजार बरा होऊ शकतो. म्हणजे विज्ञान आहे, याच्यात अंधश्रद्धा नाही. पोटाचं कार्य कोण बाहेर सांभाळतोय? विष्णुदेव. आणि विष्णुदेवाचं काय आहे? पुरुष सूक्त. म्हणजे अभिषेकाचं ते तीर्थ घेतल्याच्या नंतर सुद्धा पोट राहू शकतं. बरोबर आहे ना? म्हणजे ब्रह्मा विष्णूंचं कार्य कसं चाललं असतं. पण काय असतं, ज्यावेळेस बाळ जन्माला येतं, स्वामी चरित्रात ओवी आहे, विधीने लेख भाळी लिहिला, तो ना चुके कमनाला. म्हणजे पहा, विधीने जो लेख 5वीच्या दिवशी आपल्याला जुने माणसं सांगायचे, ती येईन आता, दिवे लावा, ती येईन. कोण? सटवी. म्हणजे ब्रह्मदेवाची मानसकन्या आहे, दुबेर क्षेत्रात तिचं मंदिर आहे छानसं. तिचं वाहन काय आहे? मांजर सटवाईचं. ब्रह्मदेवाची मानस कन्या 5वीच्या दिवशी ती कपाळावर लिहून जाते.
मग आपण 5वीच्या दिवशी भजन ठेवतो, कीर्तन ठेवतो का का ती चांगलं लिहीन त्याच्या बाळाच्या कपारावर. विधीने भाळी लेख लिहिला तो ना चुके कवनाला. म्हणजे कर्म जसा विधीने. मग आता आपल्याला कर्म याच्यातून आता कसं जायचंय पुढं आपल्याला. विधीने तर भाळी लेख लिहिलाय आपल्या, पण पुढं नाथबाबाचं प्रमाण आहे. केले कर्म झाले त्याचे भोग आले. 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 उपजले मेले आईचे किती. उपजले मेले आईचे किती. उपजलेले आईचे किती. उपजलेले आईचे किती. ओ उपजले मेले आईचे किती. उपजले मेले आईचे किती. हरिमुखी माता हरपली चिंता. हरिमुखी गाता 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 हरिमुखी गाता हरपली चिंता. हरपली चिंता. सारखं जे स्वामी चरित्रात पण काय सांगितलंय. विधीने लेख भाळी लिहिला तो ना चुके कवनाला. केले कर्म त्याची भोग आले. संचित क्रियामान म्हणजे जसं कर्म केलंय तेच भोगाला आले. आता रेल्वे जर मुंबईला जायची असेल ती स्टेशननी जाते, बरोबर आहे. आता तो ड्रायव्हर आहे, तो ड्रायव्हर म्हणला समजा जर आता आपण पलीकडच्या डांबरीने जायचं म्हणलं जमन का. आता ट्रॅक सोडून जमणार नाही ना, बरोबर आहे ना. त्या रेल्वेला ट्रॅकवरच जावं लागेल. म्हणजे ती त्यावेळेस गाडी सरळ जाणार आहे ना, तर डांबरीवर जाऊन जमणार नाही ना बाह्य वळणाने. तर रेल्वेला त्या ट्रॅकनुसारच जावं लागणार आहे. मग जसं रेल्वे आणि रूळ यांची संगती लावलेली आहे. म्हणजे इथं नाथबाबांनी काय सांगितलंय. केले कर्म केले त्याची भोग आले. थोडक्यात रूळ आहे आणि तो ट्रॅक आहे. जर आपण जसे कर्म करत गेलो तेच आपल्याला भेटणार आहे, बरोबर आहे. मग स्वामी चरित्रात सुद्धा सांगितलंय. विधीने लेख भाळी लिहिला तो ना चुके कवनाला. पण पुढं आलं पा. तो ना चुके कवनाला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविन व्याधी पासून ऐसा कोण समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
कर्म केलेत, पण याच्यातून कोण सोडवणार आहे? तोची एक समर्थ. म्हणे तुला सोडविना कोणी, दुःख म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुझा सोडविना कोणी, तुका म्हणे तुझा सोडविना कोणी. एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया, चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया. एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुझा सोडविला कोणी, एक चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुझा सोडविला कोणी, एक चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे सोडविना कोणी, एक चक्रपाणी वाचोनिया. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुझी शोधून पावे. म्हणजे जगात काही ना काही कमतरता प्रत्येकाला असते. म्हणजे देव परिपूर्ण कोणाला करीतच नाही. त्या बंगल्यावालीचे केस आहेत, लांब लांब आहेत. काय मग काय आहे, त्यालाच्या बाटल्या आहेत तरी पण केस गळू राहिलेत. पण तिथं कामाला जाणारी मोल करीन, तिचे लांबलाचा केस आहेत, तिच्याकडे तेल नाही काय नाही तरी पण दिसायला सुंदर. पण बंगल्यावालीकडे सगळे पण केसच नाही राहिले. म्हणजे असंच आहे संसारात. म्हणजे परमेश्वर आपल्याला सगळं देताना परिपूर्ण नाही. चणे येतो दात आहे आणि दात येतो चणे. मग सिद्धांत दृष्टांत सांगायचा आहे मला. सासू सुना आहेत दोन, पण एक मॉडर्न आहे सून आणि सासू आहे थोडे फॅशन. म्हणजे सून म्हणतील एकाला तिच्या नवऱ्याला का बा तुमची आईला विचित्रमणी वागती म्हणे. आमच्या मैत्रिणी आल्यावर हळदी कुंकूच लाव, हे लाव ते लाव. हिला काय करायचं, मी नाही राहणार म्हणे, तिला नेऊन घाला म्हणे त्या म्हातारीला. ठीक आहे म्हणे, नेऊन घाल. अरे म्हणे आई आहे राहून दे. पण ती आई तिने डायरेक्ट लगी बॅगच भरली, चालले म्हणे मी या म्हातारीला नेऊन घाला म्हणे, मी इथं राहणार नाही. ठीक आहे, म्हातारीला म्हणे ते गहू आलेला आहे आपला सोंगायला, तिकडं मळ्यात नेऊन घाला म्हणे तिला. तिथे एक खोली बिली सप्पर बिप्पर बांधून तिथं नेऊन घातलं म्हातारीला. म्हातारी पण बा म्हातारी मा लेख चांगला आहे, पण ही काही वाडी धरायची नाही. काय तरी लेखात जीव आहे. ठीक आहे, 1 महिना झाला, बाबांनी पगार आणून दिला बायकोकड. म्हणे अर्धच पगार का? ती म्हणे आता तूच म्हणली आईला तिकडे नेऊन घाल, तिला डबा कधी नेणार, मग मी सुट्टी माझी अर्धी सुट्टी पडायची म्हणे. मग ते डबा ते खर्चायला माझा अर्धा पगार त्याच्यातच गेला. म्हणे आता येत ते काय म्हणतात, म्हणजे तिला बाहेर काढलं तरी तिचा खर्च चालू आहे म्हणे. नाही नाही म्हणे डबे बिबे काय नाही काय, हे पैसे खर्च होऊ राहिलेत म्हणे. एक काम करा म्हणे, म्हातारीला आहे ना झोपडी आहे ना, रात्री आहे ना पेटून द्या झोपडी म्हणे, म्हातारीला मारून टाक. अहो पैसे कशाला घालिता म्हणे तुम्ही, म्हातारी झोपली का रात्री पेटून द्या म्हणे. ना तो मुलगा काय म्हणतोय, अरे माझी आई आहे तिला कसं काय पेटू मी, अरे राहू दे आता. पण नाही नाही म्हणे, मग मी चालले. ठीक आहे,
म्हातारी गेली आता शेतात राहते. तिच्या लेकाने दिली झोपडी पेटून. पण पहा योगायोग, ती म्हातारी नेमकी त्या दिवशी आमुष्य होती, बाहेर गेलेली होती. झोपडी दिली पेटून, गेली जळून. म्हातारी आली भाऊ आता, झोपडी पेटली तरी पण पहा बरं का लेकाचाच जीव. त्या कायवाडीने सांगितलं असं झोपडी पेटायची, लेक नाही पेटिनार. मग ती म्हातारी गेली आली झाडापाशी. आता रात्रीचा वेळ आहे, झोपडी पेटून दिली, कुठं झोपणार आहे. बसली झाडावर जाऊन. थंडीचे दिवस होते असेच. मग तिथं नेमकी चोर चोरी करून आलेले होते. पैसे सोनं होतं त्यांच्याकडे, खाली हे होतं. बसले आणि ते म्हातारीच्या अंगावर घोंगडी होती, ती घोंगडी खाली पडली. हे चोर म्हणे आमुषा आहे, भूत आलं काही. चोराने लगेच धूम ठोकली. धूम ठोकल्याच्या नंतर म्हातारी खाली उतरली. हाय ते वय ते सोनं नाणं ते चोरून आणलेलं. म्हातारी आनंदित पाठ झाली, आली घरी. घरी आल्याच्या नंतर मग लेख म्हणे कस काय आली तू, तर पेटून दिलं होतं तुला. अरे म्हणे ठीक आहे पेटून दिलं होतं, मी गेले धुराधुराने वर गेले, धुराधुराने वर गेले. तिथं तोय बाप भेटला म्हणे. याचा बाप आधीच जायला होता बरं का. तो बाप भेटला म्हणे तिथं. तो म्हणे यंदा काय कांद्याचे पैसे झालेले नाही, याला एवढं सोनं द्या म्हणे. काय कांदे फेल गेले म्हणे, ते लेकाचं सुख म्हणजे त्याचं दुःख काय म्हणून एवढं सोनं दिलं. आणि कैवाडीची आई पण भेटली होती बरं का, तिची आई मेलेली होती. आणि ती काय म्हणली आई साहेब आत्या, आता ती गाबड पाहिलंय ना तिच्या, काय म्हणलं ते, ती म्हणे तिला पण पाठवून द्या म्हणे, तिला लय सोनं द्यायचंय म्हणे. मग आता तूपच पेटली तिची. अहो एक झोपडी बांधा ना, मला पेटाना म्हणे. काय अरे म्हणे पागल झाली काय, अरे ती फसू राहिली तुला. नाही हो, मग मी चालले म्हणे. नाही नाही मला पेटा म्हणे. मग त्याने छानशी झोपडी बांधली, दिली पेटून. धुराधुराने वर गेली. 40 वर्ष झाले अजूक नाही आली. म्हणजे केले कर्म त्याची भोग आले. दुसऱ्यासाठी जर खड्डा खांदला आपण, तर स्वतःसाठी खड्डा तयार असतो. जर तुम्ही दुसऱ्याच्या रस्त्यावर काटे पेरले तर तुम्हाला काय फुलं येणार आहे का. किसी का मत कर सके तो बुरा, किसी का मत करना, नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. म्हणून जनार्दन महाराज काय सांगतात, एका जनार्दनी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, कोण सोडीन नाम. हरीचं नाम घेतल्यावर त्याच्यातून सुटका आहे. चला भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू महेश. आपण आतापर्यंत ब्रह्मा पाहिले, विष्णू पाहिले, यांचं कार्य कसं आहे. आता रुद्र म्हणजे महेश, भगवान महादेव भोळेत फार. ज्यांनी अमृत पाषाण केलं ते देव झाले, म्हणजे यांनी हलाल विष पेलं ते महादेव झाले, देवांचे देव महादेव. समुद्र मंथनाची कथा आहे.
रुद्रचरित्र सांगायचं आपल्याला आता. ब्रह्म पाहिलं आपण, विष्णुदेवाचं कार्य पाहिलं, रुद्राचं कार्य पाहायचंय आपल्याला. ज्यावेळेस समुद्र मंथन का करायची वेळ आली, सृष्टीवरले म्हणजे जे भूषण आहेत, अलंकार आहे, सगळे लुप्त झाले. जेवढे अलंकार, जे रत्न आहेत, समुद्रात विलीन झाले. कोणी नेले ते? समुद्र मंथन कसं झालंय? त्यावेळेस मंथन करताना ज्यावेळेस हाला अलविष निघलंय, त्यावेळेस कोणताही देव, मी काय सांगितलंय, जे देवाने अमृत पेलय ते देव झालेत आणि हाला अलविष पेलेत ते महादेव झालेत.